पाद अभ्यंग। बघा, आयुर्वेदामध्ये जे आपले आचार्य आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की अभ्यंग हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग सांगितला आहे। पण जे सध्याची जे जीवन आहे खूप धावपळीचं आहे, वेळ नाही आहे, तर त्यांनी सांगितलं की आपण पादाभ्यंग करू शकतो। तर बघा, पादाभ्यंग म्हणजे नेमकी काय? तर अभ्यंग, पाद म्हणजे पाय आणि अभ्यंग म्हणजे त्याला मालिश करणं, तेलाने म्हणा तुपाने म्हणा आपल्याला मालिश करायची आहे। तर हे पादाभ्यंगाचे नेमके आपल्याला काय फायदे होतात ते आपण आधी जाणून घेऊयात। बघा, आपले पाय हे दिवसभर आपण उभं असतो, कोणत्याही पद्धतीचं काम करतो, तर ते कंटिन्यू कामामध्ये असतात। तर आपल्या पायांना बळ देण्यासाठी, ताकद वाढवण्यासाठी आपण पादाभ्यंग करू शकतो। त्याचबरोबर ज्या व्यक्तींना झोप येत नाही, रात्रीचं झोपण्यासाठी तर ते पडतात पण त्यांना झोप लागत नाही, तर अशा व्यक्तींसाठी देखील पादाभ्यंग हे खूप छान आहे हे। आणि त्याचबरोबर ज्यांना सायटिकाचा त्रास आहे किंवा मग खूप जास्त पाय दुखतात किंवा पायांमध्ये ताकद कमी आहे, अशा व्यक्तींनी देखील पादाभ्यंग हे नक्कीच केलं पाहिजे। पादाभ्यंग जेव्हा आपण करतो त्यामुळे काय होतं की आपल्या पायांमध्ये जो वात आपल्या शरीरामध्ये पायांमध्ये साठलेला आहे तो कमी होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे हे पाय दुखण्याचे वगैरे जे त्रास असतात ते कमी होऊन आपले पाय हे बळकट होतात, ताकदवान होतात। तर तुम्ही त्यासाठी तिळाचं तेल झालं, बला ऑइल झालं, या पद्धतीचे ऑइल तुम्ही वापरू शकतात। तर नेमके आता हे कधी केलं पाहिजे? तर बघा, हे तुम्ही जसं की सकाळी अंघोळीच्या आधी पण करू शकतात आणि सगळ्यात चांगली वेळ ही तर तशी झोपण्याच्या पूर्वीच आहे। तुम्ही झोपण्याच्या आधी किमान एका पायाला 10 मिनिटं असं करून तुम्ही 20 मिनिटं तुमच्या पायांना चांगल्या पद्धतीने मसाज करा। जर तुमच्याकडे कास्याची वाटी जी असते, आपली कास्य त्याची वाटी असेल तर आपल्या पायाला आधी तेल लावा आणि त्यानंतर त्या वाटीने तुम्हाला तुमचे जे तळपाय आहे त्यांना मसाज करायचे। आणि जर तुमच्याकडे कास्याची वाटी नसेल तर तुम्ही साधा आपल्या हातांनीच ऑइल लावून चांगल्या पद्धतीने पायाला मसाज करा। बघा, तुम्हाला नक्कीच याचे फायदे जाणवतील। तर ह्या गोष्टी करून बघा, छोटे बदल आहेत, करून बघा आणि या गोष्टींचा फायदा तुमच्या दैनंदिन जीवनात करून घ्या।